भजी तयार आहेत गरमागरम. हे बघा, वाव, बघूनच तोंडाला पाणी सुटतं. आता ह्याच्यावरती येणार काजू बदाम. या मंडळी गरमागरम भजी खायला. बाहेर जोरदार पाऊस चालू आहे. चला म्हटलं भजी खाऊया. आज सगळ्यांचा मूड झालाय भजी खायचा. तर मस्त पैकी असे कांदा भजी बनवते मी. या मस्त असा खमंग वास सुटलेला आहे. वा वा वा, खूपच छान. तर चला म्हटलं आज गरमागरम भजीची मजा घेऊया. आरू मस्त आराम करते कारण तिची तब्येत बरी नाहीये. मयुरेश पण बसलाय भजीची वाट बघत. आणि हे तर अजून आलेलेच नाही. त्यांना आले की नंतर मग गरमागरम भजी बनवून देते. पावसामध्ये भजी खायची मजाच वेगळी असते की नाही. सुगंध सुटलाय मस्त भजीचा. अशी गरमागरम भजी खायची मजाच वेगळी असते, तेही पावसाळ्यामध्ये. असा रप 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 पाऊस चालू आहे बाहेर आणि मस्त घरामध्ये गरमागरम भजी खायची आता. आणि तेही घरातली भजी खायची. बघा किती मस्त झाले ते बघा भजी आणि खमंग झालेले आहेत. मयू मला एक नंबर झालेले आहेत. या मंडळी भजी खायला. भजी तयार आहेत गरमागरम. आणि इकडे बघा सगळेजण वाट बघत बसलेत. आरू सॉस घे आपल्याला. मयूला पण, मयू चलिये. सॉस पण घेते भजी बरोबर खायला. मयुरेश पण आलाय. हा झालं, ये चल. हा मस्त ना मज्जा. पप्पाच नाही येत फक्त. आता पप्पा कधी येतात काय माहिती. अरे जास्त टाक एवढं सगळ्यांसाठी रे. हा बस. टेस्ट करा सगळ्यांनी, कसे झालेत सांगा मला. भारीच मस्त झाले ना. आरूच्या मानाला इथं चिकटपट्टी लावली कारण ती खूप त्रास करायला लागला. तिचा मान तिथे एक गाठ आली अशी मानेच्या इथं. पण ते समजत नाही नसावरून चढली की काय झालं तेच समजत नाही. खूप पेन करते तिला, त्याच्यामुळे ती चिकटपट्टी. आई बोलली गरम पट्टी लाव त्याच्याने आराम पडेल, त्याच्यामुळे ते लावले. बघू आता 2 दिवसामध्ये आराम पडला तर ठीक आहे, नाहीतर मग काय नाही. आरूला हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं लागेल. हा नाहीतर चल संध्याकाळी जाऊ बाबा, आहे ना. अंगावर काढणं चुकीचं आहे. चुप, तुझं तर वेगळंच असतंय. आरू बघ. हा काय नाही, ते अवघडलं असणार. होतं कधी कधी असं. टेन्शन नाही काय. 2 दिवसापासून दुखतंय ना. काय करणार, आपल्या इथले दवाखानेच बंद आहे पावसामुळं. कशी पण झोपते बरोबर. वाकडे तिकडे झोपतेस तू आरू. आता नाही, त्याच्या आधी. म्हणून तर मान दुखते, समजलं का. ती कशी पण झोपते. झोपेमध्ये म्हणजे लक्षच नसते कसं पण. मी सरळ करते उठू उठू तिला, पण तिला असं वाकडं तिकडं झोपायची सवय आहे. मग त्याच्यामुळेच ती मानाला असं चमक वगैरे काय भरलेली आहे. चला भजीची मजा घेऊ आपण सगळेजण. मस्त गरमागरम कांदा भजी बनवलेले आहेत. तर मंडळी आता खाऊन पिऊन झालाय आमची भजी मस्त. आणि हे बघा आता भांडे पडले आणि त्यात मध्ये लाईट पण गेली. चला म्हटलं भांडे तरी घासून घेते, मग पुढची रेसिपी बनवायची आहे चॉकलेट माऊसची. तर चला आता मी भांडे घासून घेते आणि सगळ्यात चकाचक करते, पुढची रेसिपी बनवू. तर मंडळी लाईट गेली होती, ती पण आली आता. आणि आता म्हटलं आरूला दवाखान्यात घेऊन जावं. मयुरेशने जाऊन बघून आला दवाखाना उघडा आहे. तर आता आम्ही दवाखान्यात जातो आरूला घेऊन. चला आम्ही आलो रोडला. सगळं घाण वाटतं पण बाहेर आता. चला काय खाणार आरू? औषध पिणार की गोळी? गोळी. तर औषध दिले, आता गोळ्या घेते. औषध घेतलंय, डॉक्टरांना दाखवते. आरूचं औषध वगैरे घेतलंय, काय नाही नॉर्मल आहे आरू, होऊन जाईल. हा हा काय झालं. आता आम्ही घरी जातोय. काय मग आता मग आता खायचं आहे.
हा एका मानासाठी एवढं झालं. एका मानासाठी मग एकच मान आहे ना तिची. आमच्या इथे बघा कोण आलंय, पाहुणे आलेत पाहुणे. ओळखा पाहू कोण आलंय. हेल्मेट वाले कोण तरी आहेत, ओळखीचे पाहुणे आहेत. या स्वागत आहे. गरमागरम भजी खावा. ओपन. अनिकेत दा. चला अनिकेत पण आलाय. आता पटपट स्वयंपाक करून घेते. अंडा जेवण जाशील ना? नाही नाही, तो फक्त गरमागरम भजी खातोय. आता थंड झालेत पण तो येऊस पर्यंत. आता चहा बनवते त्याच्यासाठी. तर आता अनिकेत पण निघालाय, कारण पाऊस खूप जोरदार येण्याच्या आधी जातो बोलतोय. खाली नाश्ता केला, भजी, थंड झालेली भजी आणि चाय पिला तेवढा. तर आता तो निघालाय. तर आता काय बोलू शकत नाही, कारण पाऊस पण येईल जोरात. माझा स्वयंपाक अर्धवट झालेला आहे. हे बघा अंडे उकडून ठेवले, डाळीला फोडणी देऊन झालेला आहे. आता भाजी बनवून घेते, गवारची भाजी बनवायची. तोपर्यंत अंडे थंड होतील. काय झालं तुमच्या दोघांचं आता? गुदगुदी करते. नको बाळा, त्याला नको सतूस. असं होते आता रडायला लागली तू आली म्हणून. तर आता ह्या दोघांना अंडी सोलायला लावलंय. बसल्या बसल्या काम करा म्हटलं. नुसती मस्ती करतायत दोघ जण. पोळायला लागले. सोला पटापटा, मी तोपर्यंत भाजी करून घेते. यस सर. काय खायचंय? मुर्गा मसाला. मुर्गा मसाला खायचे. हो का? मोठ्या मम्मीकडे जा मग. तर चला मंडळी, माझा स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं आहे. आणि आता तुम्हाला चॉकलेट माऊसची रेसिपी दाखवते. हे बघा, एवढे अंडे घेतलेले आहेत. तुम्ही कमी पण घेऊ शकताय. आणि हे बघा, डार्क चॉकलेट आणि हनी आणि दूध एवढं सगळं लागणार आहे. आणि काजू बदाम पण लागतं. ते आपल्या मनावरती आपण टाकू किंवा न टाकू. तर आता मी हे सगळं घेते आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आपल्याला. तर आता खालीच बसून बनवते, कारण उभा राहून राहून मगाचपासून पाय दुखायला लागलेत. सगळा स्वयंपाक उभाच राहून करावा लागतो मला. आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला, एक एक अंडं करून. हे अंड्यांना असं 2 तुकडे करून टाकते वाटण्यासाठी. हे असे 2 तुकड्यामध्ये टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं. आणि चॉकलेट पण टाकायचं, आपण चॉकलेट नंतर टाकू. क्रीम सारखं झालेलं आहे. आणखीन थोडंसं दूध टाकते मी. याला कसं पातळ असं वाटायचं आहे. तर आता मी हे चॉकलेट बारीक करून घेते पहिलं, म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं जाईल. नाहीतर अख्खं अख्खं असंच राहिलं. अशा प्रकारे असं एकदम बारीक बारीक करून घ्यायचं आता. चॉकलेट घ्या अजून. चांगलं असतं डार्क चॉकलेट. दुसरं पण करून घेते बारीक. आता हे 3 अंड्याचं आहे, तर मी याच्यामध्ये एक हे चॉकलेट टाकते, म्हणजे एक पॅकेट टाकते पूर्ण डार्क चॉकलेटचं, म्हणजे तुम्हाला अंदाज कळेल कसं बनवायचं आहे. आणि 2 चमच साखर टाकते, म्हणजे त्याच्यामध्ये गोडवा येईल अजून. डार्क चॉकलेट कसं गोड नसतं जास्त. आता 2 चमच हनी टाकते. आणि हे दूध टाकून आणखीन एकदा वाटून घेते. दुसरं पण प्रोसिजर तसंच करायचं आहे. तर हे बघा किती छान झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी काढून घेते. हे बघा किती मस्त असं झालेलं आहे. आता मी दुसरं पण प्रोसिजर तसंच करते. 3 अंडे आणि हे सगळं मिक्स. हे बघा दुसरं पण वाटून झालेलं आहे मस्तपैकी. बघू आपण वाटलंय का. हे बघा किती छान असं वाटलेलं आहे. हे पण मी काढून घेते याच्यामध्ये. वाव, बघूनच तोंडाला पाणी सुटतं. खूप टेस्ट लागतं. नक्की ट्राय करा तुम्ही घरी आणि मुलांना द्या. खूप छान आहे, प्रोटीनयुक्त आहे असं, आणि लहान मुलं आवडीने खातातच. आता ह्याच्यावरती येणार काजू बदाम असे बारीक करून मस्त. हे बघा किती छान दिसायला लागलंय, मस्त यमी यमी. आता हे फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवायचं, म्हणजे याचा खरा टेस्ट तुम्हाला कळेल. नाहीतर असं जर खाल्लं तर याचा टेस्ट कळणार नाही तुम्हाला. तर चला मी याला फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते आणि भेटू उद्या सकाळी. तर मंडळी कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि हे नक्की ट्राय करा, हे सगळ्यांना आवडायसारखं आहे. खास करून लहान मुलांना खूप प्रोटीनयुक्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा लाईट पण गेली आणि आता माझी कॅपॅसिटी पण संपलेली आहे. तर मंडळी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे ही रेसिपी.
तर चला उद्या भेटूया. बाय.